शिवसेना मनसेची 5 महापालिकांसंदर्भात चर्चा सुरू। खासदार संजय राऊतांची माहिती। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, पुण्यामध्ये मनसे शिवसेना दोघांची ताकद असल्याचा दावा। मनसे नेते आणि सरचिटणीसांची राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठक सुरू। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा। मुंबई महापालिकेच्या सर्व 227 प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाकडून मंजुरी। अंतिम प्रभाग आराखडा बीएमसीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध। नागपुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा एकला चलोचा नारा। यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा मिळणार नाही। आर्थिक चणचणीमुळे योजना लवकरच बंद होण्याची शक्यता। बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा होणार। संध्याकाळी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। राज्यात 2 उपमुख्यमंत्री असल्यानं पंढरपुरात कार्तिकी एकादशीची पूजा कोण करणार? पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीपुढे मोठा पेच। विधी आणि न्याय विभागाकडे समितीची धाव। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा आज मोर्चा। तर गोंदियातही आज आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा। बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीला आदिवासी समाजाचा विरोध। हैदराबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयाविरोधातील याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। 2 सप्टेंबरचा जीआर निर्णय रद्द करण्याची मागणी। कोल्ड्रिफ सिरपच्या विक्रीवर महाराष्ट्रातही बंदी। अन्न व औषध प्रशासन विभागाचा मोठा निर्णय। इतर राज्यामध्ये कोल्ड्रिफमुळे काही बालक दगावल्यानं बंदी। परभणीमध्ये पहाटेपासून पावसाचं पुन्हा थैमान। शेत शिवारात पाणी काढून ठेवलेलं सोयाबीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। नांदेडमध्येही पावसाची हजेरी। बहुचर्चित कॉर्डेलिया क्रूज प्रकरणामध्ये नशेत आढळलेले न्यायाधीश अखेर सेवेतून बडतर्फ। इतर आरोपींप्रमाणे इरफान शेख यांना अटक का नाही असा प्रश्न उपस्थित।